हॅलो, नमस्कार सर्वांना. मी तपस्या तुमचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला बायोक्लॉक याबद्दल सांगणार आहे. बायोक्लॉक म्हणजे काय आणि ते कसं आपण स्वतःमध्ये जर आपण हे केलं, आत्मसात केलं तर कसं आपलं लाईफ आणि कसं आपलं चेंज होतं लाईफ ते सांगणार आहे. आपल्याला काय अनुभव येऊ शकतो असं जर आपण बायोक्लॉक स्वतः फॉलो केलं तर बेसिकली कन्सेप्ट काय आहे की आपण जर रोज सकाळी उठत असू, पहाटे जर आपल्याला कुठं प्रवास करायचा असेल तर आपण जेव्हा सकाळी 4 वाजता गजर लावतो तर आपल्याला गजर लावतो आणि झोपतो आपण. तर आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं की गजर न वाजता देखील आपल्याला जाग येते आणि आपण ठरलेल्या वेळेला जागी होतो. यालाच काय म्हणायचं बायोक्लॉक, की आपल्याला आपल्या डोक्यामध्ये ते ठेवलेले आपण की मला उद्या सकाळी लवकर उठायचे. त्याच्यामुळे आपण गजर वाजेल ना वाजेल याचा काही विचार केलाच नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला आहे त्या वेळेसला जाग आली. तर ही मानसिकता अशीच आहे जी आपल्या रोजच्या जीवनामध्ये पण आपण फॉलो करू शकतो. जसं की आपण म्हणतो की आता काय माझी 50शी ओलांडली आहे, माझी 70 ओलांडली आहे, आता मी काही जास्त जगत नाही. तर असं नाही आहे. तुम्ही स्वतः मनामध्ये पॉझिटिव्ह विचार केला की नाही, मी सरासरी 120 वर्ष छान जगू शकतो, मला काही आजार होणार नाहीत, मी चालणार फिरणार मस्त लाईफ एन्जॉय करणार, असं जर तुम्ही सकारात्मक आणि पॉझिटिव्ह थिंकिंग केलं तर नक्कीच तुमचं आयुष्य 120 वर्षापर्यंत तुम्ही जगू शकता. पण हेच जर तुम्ही निगेटिव्ह की नाही आता काय माझं खरं नाही, माझे गुडघे गेले, मला BP आहे, शुगर आहे, असा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही स्वतःहूनच तुमचं आयुष्य कमी करताय. तर तसं तुम्ही ठणकावून सांगायचे की मी 120 वर्षापर्यंत निरोगी आयुष्य जगणार आहे. असा जर तुम्ही बायोक्लॉक सेट केला तर बघा तुम्ही 120 वर्षापर्यंत जीवनाचा नक्कीच आनंद घेऊ शकता. अशा सकारात्मकरित्याने तुम्ही जर बायोक्लॉक सेट केला तर नियमित तुम्ही त्यासाठी ध्यानधारणा करा, मेडिटेशन करा, तर आपण 100 ते 120 वर्ष नक्कीच जगू शकतो. आणि तसं 40 ते 90 या वयोगटामध्ये आपल्याला कोणताही आजार होणार नाही याच्यावर आपण ठाम विश्वास ठेवला पाहिजे की नाही, जे काही आयुष्य आहे माझं ते मी छान जगणार आहे आणि मला 120 वयापर्यंत काही त्रास होणार नाही. तसंच खाण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा की आपण खाण्याचं नकारात्मक विचार करतो की नको हे अन्न भेसळयुक्त आहे, हे मला पचणार नाही, ह्याच्यामुळे मला त्रास होईल, असा विचार करणं तुम्ही टाळा. त्याच्याऐवजी तुम्ही असा ठाम विश्वास ठेवा की हे जे काही अन्न आहे, ते मी घेतलेलं अन्न हे शुद्ध आहे आणि ते माझ्यासाठी अमृतासारखं आहे आणि याच्यामुळे मला काही अपाय होणार नाही. मी हे अन्न खाल्ल्याने निरोगी आणि 120 वर्षापर्यंत नक्कीच जगणार आहे. असं जर तुम्ही त्याला पॉझिटिव्ह वाईब्स दिल्या तर त्या अन्नाचा तुम्हाला नक्कीच चांगला परिणाम होणार आहे. तुम्हाला त्यांनी काही त्रास होणार नाही. तसंच आता मी म्हातारी आहे, मी म्हातारा झालो आहे, असंही तुम्ही कधी बोलू नका. गमतीमध्ये पण म्हणू नका. तुमच्या विचारातून आणि तुमच्या शब्दातून तुमचं आयुष्य घडत असतं आणि हा बायोक्लॉक तुम्ही सेट करा आणि दीर्घायुष्य अनुभवा. दृष्टिकोन बदला, आयुष्य बदलेल आणि जगण्याचा आनंद घ्या. कसा वाटला मग आजचा व्लॉग? आपला व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही पण हा बायोक्लॉक सेट करणार का? तुम्हाला आवडलं का हे विचार? तर मला कमेंटमधनं सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा सर्वांचे आभार आणि बाय बाय. थँक्यू.